अनेक शासनाच्या ताईंनी सांगितलं की लाडकी बहीण सारखी योजना दादानी आणली, खरोखर उपयोगी. कारण आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ठीक आहे, पण काही काही घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीसाठी नवऱ्याकडे पैसे मागणं हे किती अडचणीचं असतं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे एक तो थोडासा रिलीफ मिळायचा हातभार. पण याचा अर्थ असा नाही की बाकी गोष्टी होऊ नये. आपल्याला माहिती आहे 3 सिलेंडर मोफत देण्याचं काम केलं, याचा अर्थ ते डिवायडेड बाय 12 केले की सबसिडी सिलेंडरवर आले. आपल्याला शेती करायची असेल तर लाईट बिल मध्ये 100% वीज पंपाला माफी देण्याचं काम त्या माध्यमातून केलं. अल्पसंख्याक समाजाला स्कॉलरशिपच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने काम देण्याचं काम केलं. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या मुलींच्या शिक्षणासाठी, व्यावसायिक शिक्षणासाठी, मग MBBS ला जा, इंजिनिअरिंगला जा, फार्मसीला जा, बाकी ऍग्रिकल्चरला जा किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणाकडे जिथं जिथं ऍडमिशन घ्या तर कोणाला सांगायची गरज नाही की फी मध्ये सवलत द्या. आपोआप शासन त्या मुलीची फी भरणार आहे आणि तुम्ही फक्त तिला शिकवण्याचं काम तुमच्या माध्यमातून करायचं. की आता ही जी लाडकी बहीण योजना आली आहे ती तशी न देताना महिलांना सिलेंडर स्वस्त करून द्या किंवा मुलांच्या एज्युकेशन कडे लक्ष दिलं तर खूप बरं होईल. ही पैशांची योजना किती दिवसांची आहे? भारी भारी तर ती 3-4 महिन्यांपूर्वी जरी ती असली तरी ती काही उपयोगाची नाही आमच्या. म्हणून मी सरांना रिक्वेस्ट करेन की सर ह्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या. आणि सरांचं तसं आहेच एज्युकेशनच्या साठी तर कधी आम्ही गेलो तरी सर काही म्हणतच नाही. किती गरीबाचं गरीब असू दे सर त्याला पुढेच नेतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.